नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू विक्रीचे पेव फुटले. वाळूमध्ये मोठी कमाई करता येते म्हणून या धंद्यात अनेकांच्या उड्या पडल्या. नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करू लागला. सततच्या वाळू उपशामुळे नदीचे पात्र पूर्णतः लयास लावू लागले. नदी पात्रातून किती वाळूचा उपसा करावा याचे काही नियम असतात. मात्र नियम मोडून नदीतून वाळू घाटाच्या लिलावाआधीच महसूल व पोलीस प्रशासनाच्या काही महाभागाच्या आशीर्वादाने बेसुमार वाळू उपसा करत शासनाला दररोजच्या कोट्यवधीचा चुना लावत वाळू माफिया व महसूल व पोलीस प्रशासनातील याच महाभागाबरोबर रात्री मांडीला मांडी लावून तंगडी तोडत असल्याचं विदारक चित्र तालुका व जिल्ह्यात दिसत असून यात अनेकांचा बळी जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास जाफराबाद तालुक्यातील पासुडी येथे मजूर झोपलेल्या पत्राच्या शेडवरच टिप्पर चालकाने अवैध वाळू टाकल्याने वाळूखाली दबून 5 मजुरांचा मृत्यू. लिंगेवाडी ते बाबुळगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवेने बाबुळगाव येथील आबेद साजेत या वर्ष 25 वर्षीय तरुणाला चिरडण्याचा प्रकार. त्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग येईल पण ते होताना दिसत नाहीये. कारण पारत पोलीस हद्दीत अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने स्वयंपाकी महिलांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनास धडक दिली. या अपघातात 2 महिला ठार झाली असून चालक व इतर 7 महिला गंभीर जखमी झाल्यात. किरकोळ जखमी 5 महिलांवर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भोकरदन पिंपळगाव रेणुकाई मार्गावरील रेलगाव पाटीवर घडली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.